हा जो शंकर रामचंद्र जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जो SRIPL जे कॉन्ट्रॅक्टर आहे, NHAIचं हा काम करत आहे. याने जर डबल वे ट्रॉफिक काढलेली आहे. हे पलीकडची जी लाईन आहे ती संगमनेरला जाते आणि इकडची जी बाजू आहे या ठिकाणी बघा 8 फुटाचा स्पेस फक्त टर्न मारायला ठेवला आहे. आता हा आयशर आहे की तो गाड्या झोला मारत आहेत, बसेस झोला मारत आहेत. सकाळपासून ॲम्ब्युलन्स चालक असतील, कार चालक असतील, सगळ्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. काही काही गाड्यांचे टायर या रेलिंगवर ही जी सिमेंटचं रेलिंग आहे इथं चढलेली आहे. दोन बाजूने जर यांनी दोन्ही 2 वेने जर ट्रॉफिक काढलेली आहे तर यांना या ठिकाणी कमीत कमी 20 ते 25 फुटाचा स्पेस जो आहे, इंटर स्पेस, जेणेकरून तिकडचे संगमनेर येणारे वाहनं पुण्याकडे जात असताना या ठिकाणी त्यांना टर्न मारावा लागतो. हा आयशर बघा टर्न मारतोय. फक्त 8 ते 10 फुटाची जागासुद्धा नाही ठेवली. मोठमोठे जे कंटेनर आहेत, हायवा आहेत, हे लोक कसे टर्न मारतील या ठिकाणी. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे नेग्लिजियन्स SRIPL हा जो शंकर रामचंद्र हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जिथं वाटेल तिथं मनमानी यांचा कारभार चालू आहे. NHAIने यांच्यावर कारवाई करावी, यांचं काम रद्द करावं. दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला जर काम दिलं तर काम पण दर्जेदार कामं होतील आणि हे जे काही यांचा जो काही निष्काळजीपणा आहे या ठिकाणी लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा निष्काळजीपणा आहे. या लाईन लागल्यात अशा. आज लग्नाचा वार आहे, रविवार म्हणजे आज लग्नाची तीथ आहे, सगळीकडे लग्न आहे, सकाळपासून ट्रॉफिक जाम आहे, लोक हैराण होत आहेत. अशा प्रकारचं हे जे कृत्य आहे हे SRIPLचं चालू आहे. यांचे NHAIने त्वरित कॉन्ट्रॅक्ट रद्द करावेत आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी होत आहे. आपल्याबरोबर काही नागरिक पण आहे, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. जो ट्रॉफिकचा प्रश्न चालू आहे या ठिकाणी बघा 8 ते 10 फुटाचा स्पेस आहे. काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे? खूप भयंकर परिस्थिती आहे, कारण लोक परेशान झालेले आहेत. त्या ट्रॅफिकमध्ये आहे ना 2-2, 3-3 तास वेट करावं लागलं आहे त्यांना. आणि सिंगल पेज असल्यामुळं त्यांनी काही डिवायडरला मोठी जागा रस्ताच बंद ठेवला, लोकांनी तयार केला आहे. कारण त्यांना लोकांनी केलं म्हणण्यापेक्षा ते ये जा करून थोडे खड्डे जरा हे झालेत, नाही तर तो रस्ता पूर्णपणे बंदच आहे. या बाजूने पूर्ण रस्ता बंद आहे. हा जो आहे बघा, आपण पाहू शकता हा जो रस्ता पूर्ण पुढे बंद आहे. एक लाईनचं काम चालू आहे, सिमेंट कॉन्क्रिटीकरण चालू आहे. आणि हे जे आता बघा कमीत कमी इथं डिवायडर करून एक लाईन आता बघा हा तुम्ही दाखवू शकता. आता हा जो कंटेनर आहे बघा, आता याला वळवायला चान्स नाही. हा वळवायला जर गेला तर याचे जे काही टायर आहे किंवा जे काही बॉडी आहे ती याला टच होते. हे जे सिमेंट आहे, हे सिमेंटचं रेलिंग आहे, याला टच होते. अनेक गाड्यांचे रनिंग बोर्ड गाड्यांना टचअप झालेला आहे. अनेक गाड्यांचा जे ते आहे सर्व्हिस रोड पण क्लिअर केला पाहिजे त्यांनी. कमीत कमी गावातून ज्या गाड्या आल्या त्यांना पण कच्चा रोड आहे, एकदम खूप त्रास होतोय. हा पूर्ण उखडलेला रस्ता, हा जुना रस्ता आहे. हा जुना NHAI जुना आहे, हा रोड जुना आहे. हा पण सिमेंट कॉन्क्रीट नाही. बघा अशा प्रकारे हे जे मोठमोठ्या गाड्या आहेत अशा प्रकारे 10 फुटाहून हे टर्न कसा मारते गेला, टायर त्यावरून फुटण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे बघा लाईव्ह पाहू शकता. आम्ही काही खोटं बोलत नाही, कॉन्ट्रॅक्टर आमचे दुश्मन नाही, परंतु अशा प्रकारे हे नागरिकांचं जे नुकसान आहे, वाहनधारकांचं नुकसान आहे. टोल घेतात, 1000-1000, 2-2000 रुपये टोल घेतात. टोल चालक जे आहेत एकही गाडी सोडत नाही, मोफत सोडत नाही. आता हे जे बसेस आहे बघा, आता ही लाईव्ह तुम्ही पाहू शकता. ही जी बस आहे ही बस आता इथून टर्न मारणार आहे. आता टर्न मारत असताना तो टायर यावर जाईल, टायर फुटण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे NHAIचं ढिसाळ नियोजन. माननीय दिलीप शिंदे साहेब, माननीय अंकित यादव साहेब, कदम साहेब, आपणास रिक्वेस्ट आहे अशा प्रकारचे जे SRIPLचे कॉन्ट्रॅक्टर यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका, यांचं पेमेंट दाखवा, तेव्हा हे जागेवर येतील. लोकांचे नाहक मृत्यू या रस्त्यावर जाण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता हा जो निष्काळजीपणा हा पूर्ण एकदम म्हणजे बेभानशाही आहे. त्याच्या मनात येईल तसं तो काम करत आहे. याला तुम्ही काळ्या यादीत टाका, याचं पेमेंट थांबवा अशी रिक्वेस्ट येथील स्थानिक नागरिक, वाहनधारक सगळेच करत आहेत.